दंडवत हो. आपल्याला अनादी काळापासनं चहू पदार्थ आहेत हे देवानेच आम्हाला सांगितलेलं आहे. आणि नादी साकार लीळा म्हणजे परमेश्वर जे आहेत अनादी जरी म्हणजे तुम्हाला दिसत नसले जरी तरी सुद्धा साकार लीळा म्हणजे त्यांच्या लीळा मात्र आम्हाला प्रगट होतात. जसं आम्हाला स्वामी दिसतात परंतु स्वामींचं स्वरूप दिसत नाही. आपण जे बघतो ते माया मूर्तीला बघतो, त्याला मायापूर असं म्हटलेलं आहे. उद्धरण प्रकरणाच्या सुरुवातीला सगळा विषय आलेला आहे. आपण देवाला बघू शकत नाही, फक्त माया मूर्तीला बघतो. बाई स्वामी सांगतात बाई भीतरी असेल ते बर्वे, ते स्वरूप बर्व आहे. त्या स्वरूपाला तुम्ही आम्ही आत्ता बघू शकत नाही, ते अप्रोक्ष ज्ञानामध्ये आपण बघणार आहोत किंवा भक्त झालो तर तेव्हा ते स्वरूप आपल्याला दिसणार आहे. परंतु परमेश्वर कसे आहेत? नादी म्हणजे आदी नाही, ज्यांची सुरुवात कुठून झाली कधी काय वगैरे हा प्रश्न नसतो. परमेश्वराला कोणी तयार केलं, परमेश्वर कधी तयार झाले याचं काहीही आपल्याकडे उत्तर नाही. अनादी काळापासून परमेश्वर आहेत. आणि नादी साकार लीळा म्हणजे अशा त्या परमेश्वराच्या त्या लीळा आहेत. साकार लीळा स्वच्छंद त्यांना जे जे जीवाच्या बाबतीत योग्य वाटतं ते ते परमेश्वर कार्य करतात. जय परतर देवा सर्व जीव स्वभावा. जय परतर म्हणजे असा पर श्रेष्ठ असा जो परमेश्वर आहे. सर्व जीव स्वभावा म्हणजे जीवाचं स्वभाव ते झालेले, जीवाचा आत्मा झालेले आहेत. फक्त जीवाचा आत्मा अजून परमेश्वर झालेले नाहीये. आपला आत्मा परमेश्वर झाला पाहिजे. परमेश्वर तर स्वतःला जीवाचा आत्मा करायला तयार आहेत, पण जीव मात्र परमेश्वराला स्वतःचा आत्मा करून घ्यायला तयार नाही. परंतु परमेश्वराने ते सर्व कार्य, बंधुत्वाचं कार्य असेल, मातृत्व पितृत्वाचं जे कार्य असेल, सुहृदत्वाचं जे कार्य असेल, हितक्षाचं जे कार्य असेल ते सर्व देवाने आपल्या बाबतीमध्ये करून ठेवलेलं आहे. आणि म्हणून इथे सांगतात सर्व जीव स्वभावा म्हणजे सर्व जीवांचं जीवन कोण आहे? परमेश्वरच आहे. आपल्याकडे आता जो जिवंतपणा आहे तो तमकाळामध्ये असताना नव्हता. आपण तमामध्ये असेच पडलेलो होतो. सुख नाही दुःख नाही, सुख दुःख रहित जीव, त्या तमामध्ये आपण सगळे पडलेलो होतो. जसं एकदम आळस आला, मरगळ आली किंवा ताप आला की आजारी लोक जे झोपून असे पडलेले असतात, काही शुद्ध बुद्ध त्यांना नसते, काही खायचं नाही, काही नाही, चालता येत नाही, बोलता येत नाही, डोळे उघडता येत नाही, अशक्तपणा वाढला तर तशा प्रकारे आपण त्या तमामध्ये होतो. आपल्यामध्ये हा जो जिवंतपणा आला तो परमेश्वरामुळे आलेला आहे. म्हणून परमेश्वर सकळ जीवांचा स्वभाव आहे आणि स्वभावच ईश्वर आपल्यामध्ये प्रगट झाले पाहिजे. जय सकळ हितार्था पूर्व रूपाभिव्यक्ता. आणि त्या परमेश्वराचा जय जयकार असो श्री चक्रधर स्वामींचा, पाचही अवतारांचा. जे सकळ हितार्था म्हणजे जीवाच्या हिताकडेच देवाचं लक्ष आहे. स्वामींनी भट्टोबासांना त्या सप्त दांडाळातनं बाहेर काढलं त्यांच्या हितासाठी, त्यांचं चांगलं झालं पाहिजे. किंवा स्वामींनी त्यांना सांगितलं की तुम्ही महात्मा नाहीत का, कसं असलं पाहिजे बोलणं, परमप्रीतीचं बोलणं असलं पाहिजे. म्हणजे हे कशासाठी सांगितलं? त्यांचं भलं व्हावं, बोलण्यामुळे त्यांचं नुकसान होता कामा नये, त्यांच्या हिताकडे लक्ष आहे. डोमेग्रामलाच असताना तो जो बाण आहे तो देवमतीने त्यांना नेऊन दिला रेमनायकाच्या घरी. आणि स्वामींनी विचारलं की तो बाण कुठे आहे? त्यांनी सांगितलं बाणाबाबतीमध्ये असा बाण भेटला. सांगतो कुठे आहे तो बाण? मी देऊन आली त्यांच्याकडे, आपल्याला काय काम आहे त्याचं? सांगतात घेऊन या तो बाण. घेऊन आणला. त्याचे जे टोक आहे ते टोक त्याचं मोडल्या गेलं, ते बाणाचे तुकडे तुकडे केले, त्याला जमिनीमध्ये पुरल्या गेलं. म्हणजे त्याचं अस्तित्व जे आहे ते दफन करून टाकलं. का बरं? स्वामी म्हणतात हा जो बाण तुम्हाला भेटला, जो कोणी मारला होता तो येऊन तिथे पडला. आता त्याला तुमचा स्पर्श एकदा झाला की त्याची जबाबदारी तुमची झाली. आता
तुम्ही आता तो बाण उचलला, त्याला नेऊन दिला, आता तो व्यक्ती काय करेल, ज्याला बाण मिळाला तो बाण धनुष्याला लावेल आणि कोणाचा तरी त्याच्याने जीव घेईल, कोणाला दुखापत करेल, त्याचा निमित्त कोणाला लागेल, त्या देवमतींना लागेल. म्हणून त्यांचं त्याच्यामध्ये नुकसान होता कामा नये म्हणून देवाने तो बाण मोडायला लावला, त्याचं अस्तित्व नष्ट करायला लावलं. हे काय केलं देवाने, त्यांच्या हिताकडे देवाचं लक्ष आहे की त्यांचं याच्यामध्ये हित झालं पाहिजे, नुकसान नाही झालं पाहिजे. जय सकळ हितार्था पूर्व रूपाभिव्यक्ता, म्हणजे असे जीवाच्या हितार्थ ते निर्वैव निराकार परमेश्वर जे सांगितले अवयवकार शून्य, ते त्या जीवाच्या हितासाठी म्हणून पूर्व रूपाभिव्यक्ता म्हणजे ते व्यक्त होतात, सावेव साकार होतात असं सांगितलेलं आहे. जय नरवपुधारा जीव धर्मांगीकारा, जय चिद्वरवेशा नेत्र विद्योपदेशा, जय धृतपर चित्रा जीव सत्प्रेम पात्रा, जय कृत चरितार्था सर्व बंधापहंता. या सृष्टीमध्ये परमेश्वर अवतार घेतात हे तर त्यांनी सांगितलं, पण अवतार कसा घेतात न, जय नरवपू धारा, नर म्हणजे मनुष्य, त्याची वपू म्हणजे देह, धारा म्हणजे ते धारण करतात, म्हणजे मनुष्य देहामध्ये परमेश्वर अवतार घेतात. उद्धरण प्रकरणात मध्ये सांगितलं मनुष्य वेश धार्य होती. या व्यतिरिक्त ही परमेश्वर कच्छ होती, मच्छ होती, पशु पक्ष्यांमध्ये परमेश्वर अवतार घेतात, स्त्रियांच्या मध्ये परमेश्वर अवतार घेतात. परंतु जीवाचा उद्धार करण्यासाठी, आत्यंतिक मोक्ष जीवाला देण्यासाठी आणि ज्ञान देण्यासाठी, आचरण घडवून घेण्यासाठी मनुष्य देहातच देवाला यावं लागतं. व्याघ्रवेशात पण दत्तात्रयाने अवतार घेतलेला आहे, तेवढ्या पुरता व्याघ्रवेश दाखवलेला आहे. पण आता इथे जर का वाघ आला तर, जाळीच्या देवाला वाघ आला तर आपण म्हणतो तोच वाघ आहे बरं का, तो स्वामींनी ज्यांना दर्शन दिलेलं आहे तोच वाघ आहे. लीळा सांगताना तर सांगू आपण असं, परंतु खरोखर जर का वाघ आला तर, दत्तात्रय प्रभू खरंच व्याघ्र वेशात आले तर तिकडे माहुरला तरी मागचे मागे पळाले, पुढचे पुढे पळाले, आपल्याला कुठेच पळता येणार नाही, पाय लडखळते तिकडून पळून जाऊ आपण. म्हणजे देव जरी व्याघ्र वेशामध्ये समोर आले तरी आपण त्यांना देव मानणार नाही, आपण थरथर कापू. त्यासाठी काय करावं लागेल, देवाला आपल्याशी संवाद करायचा आहे तर आपल्यासारखंच बनून यावं लागेल. मनुष्य वेशामध्ये, मनुष्य देहामध्ये त्यांना यावं लागेल. जीव धर्मांगीकारा, आणि इथे येऊन सोबत काय करावं लागेल त्यांना, जीवाच्या धर्माचा, जीवाचं जे काही वाढणे वगैरे वळीत पळीत असेल किंवा टोकणे विरोखणे हे जे काही जीव स्वभाव असतील, किंवा क्षुधा पिपासा मलमूत्र शीत उष्ण भय निद्रा वगैरे हे जे काही 8 स्वभाव असतील, या 8 स्वभावांचा, जीवाच्या संबंधित असलेल्या स्वभावांचा स्वीकार करावा लागेल देवाला. अशा प्रकारे नुसता मनुष्य वेशाचाच नव्हे तर मनुष्याच्या देहासोबत त्याच्या स्वभावाचा सुद्धा परमेश्वर स्वीकार करतात. जय चिद्वर वेशा नेत्र विद्योपदेशा, म्हणजे मायापूर धारण करतात. नुसताच मनुष्य वेशाचं धारण नाही तर माया वेशाचं सुद्धा या ठिकाणी परमेश्वर स्वीकार करतात. नेत्र विद्योपदेशा म्हणजे दृष्टीद्वारे परमेश्वर जीवाला विद्या देतात, दृष्टीद्वारे त्या जीवाला शांत देतात, दृष्टीद्वारे अवलोकन करून परमेश्वर त्या भिक्षांना झोळीला पवित्र करतात, अन्नाला पवित्र करतात, त्या व्यक्तीला सात्विक पवित्र करतात. दृष्टीद्वारे परमेश्वर कार्य करत असतात. जय धृतपर चित्रा जीव सत्प्रेम पात्रा, जे धृतपर चित्रा म्हणजे विविध गुण धारण केलेले आहेत परमेश्वराने. परमेश्वराकडे गुणाचे निधी म्हणून देवाकडे आपण बघत असतो. परमेश्वराकडे सगळ्या प्रकारचे गुण जे आहेत, चांगल्या गोष्टी सगळ्या देवाकडे आहेत. आणि म्हणून सांगताय जे धृतपर चित्रा म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे गुण त्या परमेश्वराकडे आहेत. जीव सत्प्रेम पात्रा म्हणजे जीवाला प्रेमदान वगैरे देण्यासाठी ते काय करतात, पात्र करतात. सत्प्रेम, सत असं म्हणजे चांगलं जे परमेश्वराचं प्रेम आहे
ते आपल्याला प्राप्त व्हावं म्हणून परमेश्वरांची सगळी तयारी आहे. म्हणून आपण तर ज्ञानामध्येच अडकून गेलो, पण परमेश्वराची अपेक्षा आहे की आपण प्रेमाकडे, भक्ती साधनेकडे गेलं पाहिजे. या ज्ञानाला ओलावा जर का आपण दिला, ओल्या पद्धतीने जसं स्मरण करतोय आपण, नुसतं गाठी फिरवतोय, काहीच सुख दुःख नाही आपल्याला, नाम सुद्धा चालू आहे, गाठी चालू आहे, पण त्या स्मरणामध्ये थोडं दुःख आलं, चतुर्विध दुःख आलं, चतुर्विध स्मरण आलं, त्याच्यामध्ये ईश्वराला भेटीविषयीची तळमळ निर्माण झाली, ओलावा तयार झाला, डोळ्यात अश्रू आले, हृदय जळायला लागलं देवाच्या भेटीसाठी, ते ओल्या गुणाचं स्मरण झालं. अशा ओल्यापणाची जी क्रिया आहे, सेवा दास्य असेल, स्मरण असेल, ते आपल्याला प्रेमाकडे घेऊन जातं. म्हणून क्रिया करायची आहे ते ओलेनी गुणे करा. तुमचं अन्नदान आहे, थोडे 2 अश्रू डोळ्यामध्ये येऊ द्या. ईश्वर अवतार जेव्हा होते त्यावेळी हे अन्नदान मला घडलं नाही, तेव्हा घडलं पाहिजे होतं, पण त्यावेळी माझ्याकडे असून सुद्धा मी एकाही साक्षीने सारखं मी कोणालाही, ईश्वर साधकाला माझ्याकडचं अन्नदान मी दिलं नाही, ते लपवून ठेवलं, दडवून ठेवलं. आणि देवा आज तुम्ही परत मला योग प्राप्त करून दिला, ही माझी क्रिया वाढत वाढत आपल्यापर्यंत पोहोचावी. म्हणून 2 अश्रू तरी आपल्या डोळ्यामध्ये आले पाहिजेत. अन्नदान तेच आहे, फक्त 2 अश्रू आले तर ती कोरडी अन्नदानाची क्रिया ओल्या गुणामध्ये पडते आणि परमेश्वराला त्याचा विशेष तोष होतो. म्हणून ही संपूर्ण धडपड देवाची चालू आहे. सत्प्रेम पात्रा, आपल्या निज प्रेमाला, भक्तीला, देवाला तुम्हाला पात्र करायचं आहे. म्हणून या सृष्टी तलावर देवाने अवतार घेतला. जयकृत चरितार्था सर्व बंधा पहंता, म्हणजे कृत म्हणजे करतात, चरितार्थ तुमचं जे काही साधन तुम्हाला देवाने दिलेलं आहे, नाम साधन, ज्ञान साधन, प्रेम साधन जेही दिलेलं आहे, ते चरितार्थ करण्याच्या दृष्टीने, पूर्ण करण्याच्या दृष्टीने परमेश्वर स्वतः कार्य करतात. आपण म्हणतो ना की आम्हाला सहाय्य झालं, म्हणजे तुम्ही धर्मावरून विपरीत नाही झाले पाहिजे, धर्मावरचा भाव तुमचा वाढला पाहिजे, म्हणून देव सहाय्य लक्ष ठेवून येत तुमच्याकडे, तुम्ही काय काय करताय, कुठे कुठे जाताय, कुठे नुकसान होणार आहे तुमचं. नाम साधना ठेवा सोबत, तुमचं नुकसान होणार नाही. परत आईचं उदाहरण घेऊ शकतो आपण. मुलगा सहलीला चालला असेल तर आई त्याला काय काय देते बरं बॅगेमध्ये बघून. डब्बा, दुपारचा डब्बा वेगळा, आता भूक लागली तर हे खायला वेगळं, हे वेफर वेगळे, हे बिस्किट वेगळे, पाण्याची बाटली वेगळी, टोपी वेगळी, म्हणजे कितीतरी सुविधा आई त्याला तयार करून देते. मी जरी नसली तरी मी दिलेलं सर्व पदार्थ त्याला पूर्ण पुन्हा आठवण करून देते, जेव्हा जेव्हा जे लागेल तेव्हा तेव्हा त्याचा उपयोग घे. तसं देवाने सगळ्या गोष्टी आम्हाला सांगून ठेवलेल्या आहेत, सहाय्य सगळ्या बाजूनी तयार ठेवलेलं आहे. आपण जिथे धडपडू तिथे परमेश्वराचं सहाय्य होतं. अशा पद्धतीने सर्व साधन जे आहेत ते चरितार्थ करत असताना सर्व बंधापंथा, म्हणजे दुसरीकडे, दुसऱ्या बाजूला परमेश्वर सर्व जी बंधनं आहेत त्या बंधनापासून तुम्हाला मुक्त करण्याचा सुद्धा पूर्ण विचार करत आहेत. म्हणजे सगळ्या गोष्टी चालू आहेत. एखादी महिला जशी चपाती लाटत पण असते आणि जी चपाती तव्यावर आहे ती शेकत सुद्धा असते, दोन्हीकडे लक्ष आहे तिचं. तसं परमेश्वराला तुम्हाला योग्य करण्याकडेही लक्ष आहे, तुमची अयोग्यता फेडण्याकडे सुद्धा देवाचं लक्ष आहे. दोन्हीकडे देव परमेश्वर लक्ष देतात. अशा प्रकारे परमेश्वराचं हे जे काही कार्य आहे ते अखंडितपणे अविरत ते सगळं सुरू आहे. आणि अशा त्या परमेश्वराच्या अवतार घेण्याला आपण खरोखरच महत्त्व दिलं पाहिजे आणि त्या अनुषंगाने आपण वर्तन केलं पाहिजे. जय जय सुखदानी सर्वसाध्यावसानी, जय सुरती सुदत्ता नित्य संपूर्ण युक्ता, जय अभिमुख नामा सर्व भावार्चितात्मा, जय गहन चरित्रा ख्याती कीर्ती पवित्रा. जय जय सुखदानी म्हणजे परमेश्वर कसे आहेत, सुख देणारे आहेत, आनंद देणारे आहेत. आमच्या स्वामींनी एका ठिकाणी 2 गावांचा वाद सुरू होता. आमचे स्वामी पण पुढे गेले थोडेसे शिष्टाई करायला, आणि त्यांच्यामधला एक जण जास्त बोलत होता. कधी कधी असं असतं
की काही काही लोक थोडं जास्तच बोलतात, वाक्यही जास्त, आवाजही जास्त. स्वामींनी त्यांना समजवलं आणि एक तडकाना आणि त्याला कानाखाली एक दिली. आणि काय झालं मग? त्याचे काही दात पडले की काहीतरी, काय पडलं माहितीये का? काय झालं? डोळा पडला त्याचा. स्वामींनी काय केलं, तो डोळा घेतला आणि तो परत लावून दिला. इथे तांबूळ लावून दिलं. जगातलं पहिलं डोळ्याचं ऑपरेशन आमच्या स्वामींनी केलेलं आहे. सगळे लोक त्याच्या अवतीभोवती जमा झाले. बघ हे काय झालं? तो म्हणतो काय नाही, माझा डोळा उलट मला चांगलं दिसायला लागलंय आणि त्या डोळ्यामध्ये काहीतरी नुकसान असेल तर देवाने घालवून टाकलं. म्हणजे रागाच्या भरात, म्हणजे वरवडे हा राग आहे, त्या भरात जर का देव कोणाला तडकाना आणतात त्याचं सुद्धा त्याचं भलं करतात. ते दामूर्त होते, दामूर्त श्रीप्रभूंच्या समोर बसलेले. आता श्रीप्रभू त्यांना म्हणतात आता तुम्ही जा. आता श्रीप्रभूंचं बोलणं त्यांना काही कळत नाही, स्वामी नेमकं म्हणतात काय. स्वामीने परत त्यांना आज्ञा दिली, आता जा तुम्ही. त्याच्या काही लक्षात नाही आलं. श्रीप्रभूंनी नारळ घेतला आणि त्याच्या डोक्यातच टाकला. आता हे भट्टोबास माईन भट्टांना नंतर कळालं की दामूर्त म्हणजे त्या गावाचा जो अधिकारी आहे, त्यांनीच आपल्याला इथे आणलं, त्यांनी सगळी व्यवस्था केली. श्रीप्रभूंनी त्याच्याच डोक्यात नारळ फेकला. आता नारळ फेकल्यानंतर किती लागतं बरं, तुम्ही प्रयोग करून बघा थोड्या वेळाने प्रवचन संपल्यावर किती लागतं. आता भट्टोबास आणि माईम भट्ट हे थोडस चिंतेमध्ये पडले आणि घाबरत घाबरत त्यांना भेटायला गेले. आता कसं काय, दुखतंय का अजून वगैरे बघायला गेले तर ते म्हणतात की काय नाही, देवाने उलट माझ्या कर्माचा नाश केला, उलट ते चांगले होते, त्यांना काही झालेलं नव्हतं. म्हणजे परमेश्वराचं एखादं सुखदायक कार्य सुद्धा सुखदायकच वाटतं आपल्याला, आणि एखादं कष्टप्रद कार्य असेल ते सुद्धा चांगलंच वाटतं. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा त्रास त्या जीवाला होत नसतो. म्हणून परमेश्वर कसे सुखदानी आहेत, सुखाचं दातृत्व करण्यात तुम्हाला आनंदी ठेवणारे आहेत परमेश्वर. त्यांनी म्हटलं देवा तो हरभरा चांगला झालेला आहे, आणायचा का? म्हणतात नाही. परत विनंती करतात, देवा थोडासा आणतो आम्ही. आता त्यांचा आनंद कशामध्ये आहे, तो तसाच आहे. ते असं ना, बोरं जर का विकत आणली ते खाण्यात काही आनंद नसतो. ते बोरं तिथे खाली पडली ती वेचणं, ती झाडावरून पाडणं वगैरे, आणि ती खास करून चोरून ती आणणं आणि ते खाणं, त्याच्यात वेगळा आनंद असतो. तशा पद्धतीने ते आम्ही आणू का? देवाला वाटलं ठीक आहे आणू द्या. त्यांना आनंद त्यामध्ये आहे, सुखदानी. आता त्यांना तर सुख मिळालं हरभरा आणण्याचं, पण ज्याचा हरभरा आणला त्याचं तर नुकसान झालं की नाही? पण त्याचंही नुकसान होऊ देत नाही. दृष्टपर नुकसान झालंही असेल, परंतु अदृष्टपर त्याला गोमटं लागलं, कारण की ते परम मार्गाच्या उपयोगी लागलं. आणि भट्टोबासांनी स्वामींची अनुज्ञा घेऊनच ते आणले. स्वामी नाही म्हणाले तर नाही, हो म्हणाले तर हो, तरच आणलेलं आहे त्यांनी. म्हणजे ते पदार्थ परमार्गाच्या उपयोगी लागलं, निर्हेतुक दान त्या जीवाला घडलं. म्हणजे त्याच्यामध्ये सुख, म्हणजे त्याला जो काही आनंद आहे परमेश्वर त्या माध्यमातनं अदृष्टपर त्यातनं देतात. सर्व साध्यावसानी म्हणजे सर्व साध्याचा शेवट कोण आहेत? परमेश्वर आहे. तुम्हाला या जगामध्ये सर्व काही मिळेल, एखाद्याचं शिक्षण होईल, पैसा मिळेल, चांगली नोकरी मिळेल, गाडी घोडा, सर्वांपेक्षा चांगलं घर आपलं होईल, पण ते साध्य नाही आहे. तिकडे कर्मभूमीचं फळ आहे, अजून सुखफळ, अष्टदेवनी, अंतरा, हे सुद्धा साध्यच आहेत, त्या त्या देवतेंची साध्य आहेत. ती पण तुम्हाला मिळतील, मायेचंही साध्य तुम्हाला मिळेल. परंतु सकळ साध्याचा जो शिखर आहे, शेवट आहे, तो परमेश्वराची प्राप्ती आहे. तसा आनंद तुम्हाला कुठल्याच प्राप्तीमध्ये मिळणार नाही. दृष्टपर पैशामध्ये पण तुम्हाला ते मिळणार नाही. काही लोकांना वाटतं आम्ही गरीब आहोत, आमच्याकडे पैसा आला पाहिजे. काही सुख मिळत नाही. तुम्ही एकदा प्रयत्न करून बघा, पैसा आल्याने माणूस सुखी होत नाही. आम्ही सगळीकडे फिरतो, आम्ही गरीब लोकही बघितलेत, श्रीमंत लोकही बघितलेत. गरीब लोकांकडे जे समाधान आहे, गरीब म्हणजे ज्यांच्याकडे पैसे नाही आहेत, कमी आहेत ज्यांच्याकडे पैसे, त्यांच्याकडे जे समाधान आहे ते पैशावाल्या व्यक्तीकडे ते समाधान आम्हाला बघायला मिळत नाही. त्याच्याकडे त्याच्याही पेक्षा काही ना काही दुःख असतात. म्हणून आपलं साध्य, पैसा, नोकरी, लग्न
घरदार हे आपलं साध्य ठरवू नका, हे तर आपल्याला करायचंच आहे. आपलं साध्य परमेश्वर प्राप्ती आहे, परमेश्वराचं ज्ञान आहे, परमेश्वराचं स्मरण आहे, परमेश्वराचं सेवा दास्य आहे. ते साध्य आपल्याला प्राप्त झालं पाहिजे. ते साध्य साधन प्राप्त झालं तर ईश्वराची प्राप्ती सहजपणे आम्हाला शक्य आहे. आणि ती सर्व साध्यावसानी म्हणजे परमेश्वराची ती प्राप्ती आपल्याला झाली पाहिजे. जय सुरती सुदत्ता म्हणजे परमेश्वराची प्राप्ती वगैरे कशी आहे? सुरती. सु म्हणजे चांगली, रती म्हणजे रममान होणं, म्हणजे त्या ठिकाणी चांगला अनुभव आपल्याला प्राप्त होणार. सावली सगळीकडेच मिळते, पण एखादं घनदाट झाड असतं मोठं, त्या खाली गेल्यानंतर एक विशेष सावली आपल्याला प्राप्त होते, एकदम समाधानी होतो, अनुभूती तिथली चांगली मिळते. तशा पद्धतीने सुरती सुदत्ता म्हणजे परमेश्वर दातृत्व करतात, ते सुद्धा चांगल्या प्रकारे दातृत्व करत असतात, चांगल्या प्रकारे वाढत असतात. जसं चपाती वाढतात की नाही, चपाती मागितल्यानंतर जशी आहे चपाती वाढल्या जाते, परंतु जो जाणकार आहे वाढण्यामधला, तो चपाती जेव्हा वाढायला घेतो तो काय करतो? चपात्यांची जी तळस आहे ती उलटी करतो. उलटी केल्यामुळे काय होतं? काय होतं? खाली चपात्या गरम असतात, वरती ज्या चपात्या होत्या त्या थंड थंड होत राहतात. एकदा अशी तळस उलटी केली की तिकडे चपात्या गरम गरम असतात, त्या वाढल्या जातात. त्याच्यामध्ये सुद्धा भात सुद्धा वाढताना तो तसाच वाढायचा असतो. वर भात थंड होऊन जातो, त्याला असं ढवळून घेतलं थोडंसं की खालचा गरम भात येतो, किंवा एका बाजूचाच भात वाढायचा म्हणजे खालचा गरम गरम भात वाढता येतो. शिकून घ्या बरं का, हे पण शिकवतोय आपण आता. म्हणजे आपल्याला कोणाला काही द्यायचं असेल तर ते कसं द्यावं, एखाद्याला पाणी द्यायचं असेल तर तंतोतंत ग्लास भरून द्यायचा नाही, त्याला किती ताण लागलेली असो. काही लोक तंतोतंत ग्लास भरून देतात, ते पिता पिता निम्मा कपड्यावर सांडतात त्याच्या. म्हणून देण्याची जी पद्धत आहे ती सुद्धा योग्य असली पाहिजे. पदार्थ तर योग्य असला पाहिजे, हेतू योग्य असला पाहिजे, देण्याची पद्धत सुद्धा योग्य असली पाहिजे. अयोग्य पद्धतीने ते देता कामा नये. मग परमेश्वराचं दातृत्व कसं आहे ते तसंच आहे, योग्य पद्धतीने देतात आणि योग्य वेळी देतात. तुम्ही म्हटले मला आत्ता पाहिजे, आत्ता नाही मिळणार, ते बरोबर वेळेला कधी काय द्यायचं आहे ते देव बरोबर ठरवतात. म्हणून देवाला ही प्रार्थना करा की देवा आपल्या प्रवृत्तीनुसार मला आपण सहाय्य करा, मला जे दातृत्व द्यायचं आपल्या प्रवृत्तीनुसार देवावर त्या गोष्टी सोपवून द्या. परमेश्वर बरोबर वेळ काळ आल्यानंतर तुम्हाला ते देणार आहेत. म्हणून परमेश्वराचं दातृत्व कसं आहे? सुदत्ता म्हणजे चांगल्या प्रकारचं दातृत्व करणारे परमेश्वर आहेत. नित्य संपूर्ण युक्ता, नित्य आहेत, संपूर्ण पण आहेत. माया सुद्धा आहे पण ती संपूर्ण नाही आहे. तिच्याकडे जरी जे ज्ञान आहे ती जीवाला बघू शकत नाही, जीव स्वरूपाला माया बघू शकत नाही, परमेश्वर स्वरूपाला माया बघू शकत नाही. या बाबतीत माया अपूर्ण आहे. सर्व बाबतीमध्ये परमेश्वर संपूर्ण आहेत. जीवाला पाहतात, देवतेला पाहतात, प्रपंचाला पाहतात, स्वतःचं स्वरूप पाहतात. सगळं जाणीव परमेश्वराला असल्यामुळे परमेश्वर संपूर्ण युक्त आहे, संपूर्णत्वाने युक्त असे परमेश्वर आहेत. जय अभिमुख नामा म्हणजे परमेश्वर, असे परमेश्वर जर का आपल्याला पाहिजे असतील तर काय करावं लागेल? त्यांच्या सन्मुख जायचं आहे किंवा त्यांना सन्मुख आणायचं, आपल्या जवळ आणायचं आहे तर काय करावं लागेल? नामा अभिमुख नामा म्हणजे त्यांचं नामस्मरण करावं लागेल, तेव्हा ते अभिमुख होतील, आपल्याला आपल्या डोळ्यासमोर येतील. आता मी जर का दत्तात्रय प्रभूंचं नाव घेतलं, तुमच्या डोळ्यासमोर दत्तात्रय प्रभूंची वेशभूषा आली का? सगळी आली का? श्री गोविंद प्रभू म्हटलं, तुमच्या डोळ्यासमोर आले की नाही श्री प्रभू? तसं नाम हे काय करतं? नाम त्या त्या वस्तूला आपल्या डोळ्यापुढे आणतो, नाम त्या त्या व्यक्तीला आपल्या डोळ्यापुढे आणतो, त्या त्या पदार्थाला आपल्या डोळ्यापुढे आणत असतो. नेमकं प्रवचन सुरू आहे, जेवणापर्यंत, जेवणाची वेळ झाली, भुका लागल्या, आता तुम्हाला पदार्थांची नावं आठवायला लागतात मनातल्या मनात, आणि ते पदार्थ डोळ्यापुढे पण येतात. काहींच्या जिभेवर सुद्धा त्या पदार्थांची सवय यायला लागते, भूक जशी वाढते तसं.
म्हणजे नाम किती महत्वाचं आहे की ते नाम थेट त्या वस्तू व्यक्ती पदार्थाशी आपल्याला जोडतं. म्हणून इथे सांगितलेलं आहे जेवेळी परमेश्वर ज्ञान निरूपण करतात त्यावेळी आधी नामाची सांगती, नामाच्या 10 टायमध्ये म्हटलं आधी नाम सांगतात. आम्हाला सुद्धा स्मरणाचा जो क्रम सांगितला त्याच्यामध्ये नाम आधी सांगितलं, नाम लीळा मूर्ती चेष्टा, आधी नाम आलेलं आहे. ज्या अवतारांचं नाव घ्याल त्या अवतारांची मूर्ती आणि त्या अवताराची लीळा आपल्या डोळ्यासमोर येणार आहे. ते परमेश्वर आपल्या सन्मुख येणार आहेत, अभिमुख होणार आहेत. म्हणून त्या नामाचं चिंतन करा, नामापासून सुरुवात करा. सर्व भावार चितात्मा म्हणजे सर्व भावे अर्चन करणं जे आहे, जे सर्व भावे परमेश्वराला अर्चन करतात, स्वामींचं भजन पूजन करतात, त्यांचं परमेश्वर आत्मा आहेत. म्हणजे त्यांच्याशी लवकर परमेश्वर जोडलं जातं. आपण भावपूर्वक ईश्वराचं अर्चन आपल्याला करता आलं पाहिजे. जानोपाध्यांनी ते अर्चन केलेलं आहे देवाचं. तेव्हा स्वामी म्हणतात जीव जीवार्चन घडे पण ईश्वरार्चन कहीची न घडे. आपण एखाद्या मनुष्याला प्रसन्न करू शकतो. तुम्ही मला वेळच्या वेळी चहा पाणी सगळं कूलर वगैरे लावून दिलं की मी खुश होणार. पण देवाला असं दिलं की याच्याने देव खुश होत नाही. देवाला प्रसन्न करण्यासाठी असं ह्या दृष्टपर वस्तूने परमेश्वर प्रसन्न होत नाहीत. अदृष्ट परापर्यंत तुम्हाला पोहोचावं लागतं. दृष्टे अदृष्ट नसते, अदृष्टेच अदृष्ट साधे. बाह्यक्रियेने परमेश्वर प्रसन्न होत नाही. तर त्या बाह्यक्रियेमध्ये तुमचं अंतर सुद्धा असलं पाहिजे, अंतःकरण सुद्धा असलं पाहिजे, आवड सुद्धा असली पाहिजे. तेव्हा परमेश्वर, नाही तर तुम्ही पंचावताराची भली मोठी ताटं भरून देवापुढे ठेवलेली आहेत, परंतु तुमची आवड नाहीये, अंतर नाहीये, फक्त दृष्टपर आहे. आमचा उपार किती चांगला दिसतो, फोटो काढून घ्या पटापट, रांगोळ्यांचा फोटो काढून घ्या, हे सगळं दृष्टपर चालू आहे. पण अदृष्टपर चालू आहे का काही? आमच्या महादाईसांनी काढल्या तशा रांगोळ्या काढतोय का आपण? बाईसांनी जसं स्वामींसाठी रोज पाक निष्पत्ती करायची तसं भोजन आम्ही तयार करतो आहोत का? ते आवडीपूर्वक समर्पित करत आहोत का? म्हणजे त्याच्यामध्ये अदृष्टपरपणा त्याच्यामध्ये असल्याशिवाय त्या दृष्टपराला काहीच उपयोग नाही. म्हणून इथे स्वामी म्हणतात जीव जीवार्चन घडे पण ईश्वरार्चन कहीची न घडे. वचन तसं आहे बघा. हे वचनाचा दुसरा टप्पा जो आहे, कहीची न घडे ईश्वरार्चन, हे थोडंसं जास्त आपल्याला ते दुःखदायक वाटलं पाहिजे की देव म्हणतात की देवाचं अर्चन नाही घडू शकत सहजासहजी. आणि रोज तर आपण पूजन करतोय, फुलं वाहतोय, उटी करतो आहोत, विडे वाहतो आहोत, मोठे मोठे हार वाहतो आहोत, रांगोळ्या काढतो आहोत, फुलांच्या रांगोळ्या काढतो आहोत. याला आम्ही ईश्वरार्चन म्हणतोय. आणि स्वामी सांगतात ईश्वरार्चन कहीची न घडे. म्हणजे ईश्वरार्चन म्हणजे काय? फुल वाहणं म्हणजे ईश्वरार्चन नव्हे. उपहार दाखवणं म्हणजे ईश्वरार्चन नव्हे. जे तुम्ही उपहार दाखवताय तो तुम्ही तुमच्यासाठी दाखवताय की तुम्ही जे अन्न खाताय ते रजतम युक्त असेल तर ते निर्दोष होऊन आपलं उच्चिष्ट प्रसाद मला द्या, जेणेकरून हे अन्न खाऊन माझ्यामध्ये रजतम येणार नाहीत. शुद्ध अन्न मी खाईन तर मी शुद्ध राहीन. हे म्हणजे उपहार विधी जो आहे तो आपल्यासाठी, याच्यात देवाचा काहीच फायदा नाही आहे. मग ईश्वरार्चन म्हणजे नेमकं काय? देव तो काहीसे न पूजावा भजावा न लगे. असं भजन पूजन करून ईश्वराचं अर्चन होत नाही. तो स्मरणे चिंतने आठवणे मनने कीर्तने पूज्य भज्य किंगा असं नामाचे 10 आणि पंचकृष्ण निरूपणाच्या लीळेमध्ये स्वतः श्री चक्रधर स्वामींनी हे वाक्य म्हटलेलं आहे की देवाचं भजन पूजन म्हणजे फूल विडा वाहणे नव्हे, तर त्यासोबत फुलही वाह तुम्हाला पाहिजे तर विडाही वाह, पण त्यासोबत तुम्हाला स्मरण चिंतन आठवण मनन म्हणजे नाम लीळा मूर्ती चेष्टा या सुद्धा विधींचं अनुपालन करावं लागेल. तर त्या फुल वाहण्याचा आणि विडा वाहण्याचा लाभ होणार आहे तुम्हाला. नुसतं कोरडा विडा वाहू नका, यामध्ये सगळं येऊ द्या. आणि हे देवाने सांगितलेलं आहे. तुम्हाला कोणी विचारलं तर माझं नाव नका सांगू, हे मी नाही सांगितलंय, हे देवाने सांगून ठेवलेलं आहे. मी फक्त तुम्हाला ते सांगतोय कुठे लिहिलेलं आहे आणि काय लिहिलेलं आहे तेवढं सांगण्याचं काम माझं आहे. बाकी जे मी तुम्हाला सांगतोय ते सगळंच्या सगळं देवाने सांगून ठेवलेलं आहे. सर्व भावार चितात्मा म्हणजे या ठिकाणी परमेश्वराला जे काही अर्चन करायचं आहे
की अशा प्रकारे जर का स्मरण, चिंतन, आठवण, मनन, नाम, लीळा, मूर्तिचेष्टा या माध्यमातून आपण सामोरे गेलो तर ते खरं ईश्वराचं अर्चन आहे. जय गहन चरित्रा ख्याती कीर्ती पवित्रा म्हणजे अशा या परमेश्वराच्या चरित्राचा, लीळेचा काय आहे, गहनता आहे. तिथे त्या दृष्टांतामध्ये सांगितलेलं आहे की तो डोहाच्या थडीला जो बसलेला आहे त्याला वाटतं की हे दगड जवळच आहे. नितळ जेव्हा पाणी असतं ना तेव्हा असं वाटतं तळ जवळच आहे. म्हणून तो काय करतो की हात टाकतो त्या पाण्याचे, दगड आपल्याला मिळतील. दगड चांगले आहेत, ते चमकणारे वगैरे आहेत, ते हाताला लागत नाही. मग तो काय करतो, काठाच्या जवळ बसून पाय टाकतो की पायाला तरी ते स्पर्श होतात का, नाही. मग तो कपडे काढतो आणि त्याच्यामध्ये उडी मारायला बघतो. तर उडी मारल्यानंतर सुद्धा तो तळापर्यंत पोहोचत नाही. म्हणजे त्याचा तळ किती खोल आहे एवढा याचा दम तिथपर्यंत पुरत नाही. मग त्या थडियेलाच जो एक व्यक्ती बसलेला आहे तो व्यक्ती त्याला सांगतो की बाबा तू भले ते करी परंतु तिथपर्यंत तू पोचू शकत नाही. हे कसं आहे, जळांत उदक आहे, म्हणजे खोल पाणी आहे, हे तिथपर्यंत तू पोचू शकणार नाही. ती गहनता मोठी आहे. आम्हाला सगळं उथळ वाटतं. सूत्रपाठ किती वचनं आहेत, 1238 सहज पाठ होतील. पाठ करायला बसा, नाही पाठ होणार. पाठ झाले तर लक्षात राहणार नाही, लक्षात ठेवावे लागतात पुन्हा पुन्हा. स्मरणाला बसायचं 1 तास सहजपणे बसू, 15व्या मिनिटाला एका पायाला मुंग्या येतात. म्हणून असं करून बसू, दुसऱ्या पायाला मुंग्या येतात, पाठ दुखून येते, जांभई येते, डोळे लागायला लागतात. 1 तास स्मरण आमच्याकडे होऊ शकत नाही. म्हणजे आम्हाला सगळं उथळ वाटतं की सहज जमेल आम्हाला, पण नाही जमत. म्हणून इथे परमेश्वराचं जे चरित्र आहे ते गहन आहे. एक लीळा तुम्ही म्हटले वाचली, आम्हाला समजली, नाही समजली. त्या लीळेला अजून वेगळ्या पद्धतीने बघा. म्हणजे माझी जी निरूपणाची सुरुवात झाली त्याच्या आधी मला लीळा सांगता येत नव्हती बरं का. लीळा सांगायची म्हटली की मला भीती वाटायची की मी लीळा सांगू शकेल की नाही. परंतु मामाजींनी मला सेवा दिली की हिंदी लीळा सांगायच्या आणि मी हिंदी लीळा सांगायला लागलो आणि त्याच्यातनं सांगता सांगता एक एक गोष्ट पुरत राहिली. तेव्हा लक्षात आलं की आपल्याला लीळा सांगता येते. मग निरूपण जेव्हा सुरू झाली तेव्हा एक लीळा आज सांगितली, परत 1 महिन्याने परत 30 लीळा सांगण्याचा योग आला. म्हटलं आता ही लीळा तर आपली झाली, दुसरी घ्यायची का, नको आता हीच घेऊया लीळा. तिथे लीळा घेतली तर मागच्या वेळापेक्षा अजून वेगळं चिंतन झालं माझ्याकडनं. परत ती लीळा तिसऱ्या ठिकाणी सांगायची वेळ आली, 30 लीळा, अजून परत वेगळं चिंतन आलं. आता मला ते व्यसनच लागलं की एकाच लीळेतनं जर का ती एक लीळा एका विशिष्ट कालावधीनंतर परत परत आपण जर का सांगितली तर त्या लीळेतनं आधीपेक्षा वेगळं चिंतन मला मिळतं. हे माझा स्वतःचा अनुभव आहे. पूर्वी प्रकरण मी कितीतरी ठिकाणी निरूपण केलं, प्रत्येक वेळी त्याच्यातनं काहीतरी वेगळं, मागच्या निरूपणासारखं पुढचं निरूपण नसतं, अजून काहीतरी त्याच्यातनं नवीन नवीन प्राप्त होतं. कारण की देवानीच सांगितलं परस्पर मथन की जे मग नूतन होय, काहीतरी नवीन अर्थ त्याच्यातनं, नवीन चिंतन त्याच्यातनं देव तुम्हाला प्राप्त करून देतात. याच्यावरून मला कळालं की परमेश्वराचं एक वचन किती गहन आहे, परमेश्वराच्या लीळा किती गहन आहे. जेवढं तुम्ही खोदाल तेवढं तेवढं ते खोदल्याच जाईल, ते संपणार नाही खोदणं कधी. ती खाण कधीही संपत नाही. त्याच्यातनं नवीन 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 प्राप्त होतच राहतं. अशा प्रकारची परमेश्वराची लीळा आहे. आणि म्हणून कवी म्हणतात जय गहन चरित्र. परमेश्वराचं चरित्र कसं गहन आहे. ख्याती कीर्ती पवित्रा म्हणजे परमेश्वराची ख्याती, कीर्ती, प्रसिद्धी कशी आहे, पवित्र आहे. परमेश्वराबद्दलची जी पण माहिती आहे ती कशी आहे, पवित्र तर आहेच ती माहिती. पण ज्यांनी ही माहिती सांगितली ते सुद्धा पवित्र होतात सांगताना. ज्यांनी ही माहिती ऐकली ते सुद्धा ऐकताना पवित्र 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 होत जातात, शुद्ध होत जातात. फक्त मनापासून आपण ऐकलं पाहिजे. कानापासून नाही ऐकलं तरी चालेल, पण मनापासून ऐकलं पाहिजे. कानातलं जे आहे ते आपण विसरू शकतो, परंतु मनापासून जे ऐकलेलं आहे ना ते कधी विसरत नाही. निरूपण तुम्ही लगेच विसरता, पण तुम्हाला कोणी भांडणात एकदा जरी काय बोललं असेल तुम्ही 10 वर्ष लक्षात ठेवता, कारण की ते तुम्ही मनाने ऐकलेलं आहे भांडण.
उलट भांडण कानाने ऐका, निरोपण मनाने ऐका. जे मनात साठवायचं ते मनाने ऐका, जे सोडून द्यायचं ते कानाने ऐका. अशा प्रकारे तुम्ही जर का ऐकत गेले तर तुमच्यातलं पावित्र्य जे आहे ते वाढेल. तुम्ही ज्यांच्या संपर्कात जाल त्यांचंही पावित्र्य, त्या जागेचं पावित्र्य त्याच्यामुळे वाढेल. आजच्या या 7व्या सत्रामध्ये आपण या ठिकाणी 13 क्रमांकाची, 14 क्रमांकाची, 15 क्रमांकाची अशा 3 चौपद्यांवर या ठिकाणी श्रवण आणि चिंतन केलेलं आहे. दंडवत